आता छगन भुजबळ यांच्यामुळे महायुतीच्या चिंता चांगल्याच वाढल्यात। नाराज नसल्याचं छगन भुजबळ सांगत असले तरी त्यांची वक्तव्य मात्र वेगळंच काही सांगून जात आहेत। परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली आणि त्यामुळे नाराज छगन भुजबळांना राज्यसभेमध्ये पाठवणार असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। अर्थात त्यामागचं कारणही तसंच होतं। छगन भुजबळांनी मनुस्मृतीच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केली होती। त्यावरून महायुतीत आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप आला। कारण छगन भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत तर जितेंद्र आव्हाड शरद पवारांच्या पक्षात आहेत। त्यामुळे विरोधी पक्षातील आमदारांची छगन भुजबळांनी पाठराखण केल्यानं सत्ताधारी नेत्यांची दातखिळी बसण्याची वेळ आली आहे। त्यामुळे नाराजी दूर करण्यासाठी छगन भुजबळांना दिल्लीत पाठवण्याची चर्चा सुरू झाली होती। त्या चर्चेवर छगन भुजबळांनी दिलेलं उत्तर पाहूयात। मागच्या 1-2 दिवसांमध्ये आपण ज्या पद्धतीने वक्तव्य करतात म्हणजे मनुस्मृतीचा विरोध असेल किंवा विधानसभेच्या जागांबाबतच्या आपण नाराज आहात। मी नाराज काय नाही, मी फुले शाहू आंबेडकरांचा समता परिषदेचा पाईक आहे आणि मी ह्या अशा गोष्टींमध्ये जे आहे मी स्पष्टपणे बोलतो। खोटं बोलणं मला जमत नाही। राज्य विरोधासाठी विरोध मी करू शकत नाही। राज्यसभेवर देखील अरे राज्यसभा वगैरे सोडावं, लोकसभेला मी सांगितलं की मला नको आहे म्हणून तर राज्यसभेचं काय। राष्ट्रवादी काँग्रेसमधील छगन भुजबळांच्या नाराजीवर सुप्रिया सुळेंनी जास्त बोलणं टाळलं। छगन भुजबळ साहेब नाराज आहेत, पवार साहेबांकडे ते पुन्हा येण्याची चर्चा आहे। भुजबळ साहेब नाराज आहेत? माझ्या कानावर काय नाही असं म्हणाले की 70 जागा विधानसभेच्या घ्या दादा, ह्यावेळेस कॉम्प्रोमाइज करायचं नाही। त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय ना, आम्ही कसं सांगणार? त्यांनी काय त्यांचं काय जाताना ठरलं असेल, विधानसभेला किती सीट देणार, लोकसभेला, हे आम्हाला कसं माहिती असेल? मी तर काय नेगोसिएशन मध्ये नव्हते। छगन भुजबळांनी मात्र मी लोकसभा सोडली, राज्यसभाही सोडा असं वक्तव्य करून त्यांची नाराजी कायम असल्याचं दाखवून दिलं। तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। भुजबळ साहेबांच्या मनात असं काही असेल असं मला वाटत नाही। पण उघडपणे तुम्ही त्यांच्यावर आता नाराजी व्यक्त करताय, दुसऱ्या बाजूला ते महायुतीमध्ये नाराज असल्याची चर्चा कुठेतरी मी नाराजी त्याबद्दल नाही व्यक्त केली। मी व्यक्त केली जितेंद्र आव्हाडांची बाजू घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान त्यांनी केला आहे ही गोष्ट ती विसरले, एवढ्यापुरतंच माझं मर्यादित आहे। छगन भुजबळांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात काही मला काही माहिती नाही। याबद्दलची माहिती अजितदादा पवार आणि हे नेतेच आमची सांगू शकतील। छगन भुजबळ नाराज नसल्याचं त्यांच्या पक्षाचे नेते सांगतायत। मात्र नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळत नसल्यामुळे छगन भुजबळांनी माघार घेतली होती। तेव्हा त्यांची सुरू झालेली नाराजीची मालिका थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये आणि आता तर राज्यसभाही छगन भुजबळांची नाराजी दूर करू शकत नाही अशीच चिन्ह दिसतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।